मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की एवढ्या छोट्या गोष्टीचं असंही काही होऊ शकतं. गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम बॅक टू डे 3 ऑफ 21 डेज चॅलेंज. थंडीमध्ये ना मला इथे उन्हातच बसावं असं वाटत होतं, पण म्हटलं आधी सगळी कामं आवरूया आणि मग बसूया. तर आज ब्रेकफास्टसाठी मी बनवणार होती मुगाची धिरडी. इथे मी ओव्हरनाईट भिजवलेले मूग एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, जिरं, हिरवी मिरची, अद्रक आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून तिखट, हळद वगैरे देखील यात घालू शकता. छान असं फिरवून घ्यायचं. कोथिंबीर भरपूर घालायची आणि टेस्ट खूप वाढते. भिजवलेले मूग म्हणजे प्रथिनं, फायबर, अँटीऑक्सिडंटचा खूप मोठा स्रोत आहे. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी देखील हे खूप उपयुक्त ठरू शकतं. त्यासोबतच हे साखर नियंत्रित करायला मदत करतं आणि यातले फायबर जास्त असल्या कारणानं ते पचनशक्ती देखील सुधारतं. तसंच अँटीऑक्सिडंटमुळं रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. लहान मुलांच्या छोट्या ब्रेकसाठी देखील हा एक उत्तम असा पर्याय आहे. तर माझ्या मुलीला आज मी छोट्या टिफिनमध्ये हेच देणार आहे. लॉंग ब्रेकसाठी भाजीपोळीचा टिफिन ऑलरेडी झाला होता. त्यानंतर ती स्कूलमध्ये गेली आणि आता माझ्या बाळासाठी मला काहीतरी ब्रेकफास्टसाठी बनवायचं होतं. त्यामुळे मग मी म्हटलं की धिरडे वगैरे तर तो अजून काही खात नाही, म्हणून शेवयाची खीर त्याच्यासाठी बनवू. तर ह्या ज्या शेवया मिळतात एकदम बारीक असतात. छान तुपामध्ये भाजून घेतल्या आणि त्यामध्ये दूध, साखर घातलं, भरपूर तूप घालायचं, जेणेकरून ह्यात हिवाळ्याच्या दिवसात मुलांसाठी देखील ते चांगलं असतं. तर इथे मी ड्रायफ्रूटचे तुकडे वगैरे काही घालणार नाही, कारण तो अजून चावून खात नाही आणि जी पावडर आहे ड्रायफ्रूटची ते त्याची संपलेली आहे, म्हणून मी फक्त दूध घालूनच त्याला ते खाऊ घातलं. त्याला ते खायला आवडतं. ज्यांना कुणाला वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. सकाळपासून उन्हात बसण्यासाठी जो टाईम मी शोधत होते तो मला फायनली मिळाला होता. पण यावेळी मी एक उद्योग करून घेतला की या बंदुकीतल्या टिकल्या अशी मी वाजवत होते आणि त्याची एक थिंगी माझ्या डोळ्यात गेली आणि त्यानंतर मला डिरेक्टली डॉक्टरकडे जावं लागलं. तर असं सकाळी माझ्यासोबत झालं. त्यानंतर लंचमध्ये मस्त असं व्हेज पुलाव बनवला होता. याची पूर्ण रेसिपी मी एका सेपरेट ब्लॉगमध्ये शेअर करेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.